मी माझ्या बापाच्या पैशाने खातो खरे, मी कायले भिव लोकायले हा काय चोरायचं खाऊन राहिलो का मी. नमस्कार, मी रिपोर्टर अभिषेक ठाकरे आणि माझ्यासोबत प्रणय कुंभे कॅमेरामॅन. आणि आज आपण एका खर्रा खाण्यावाला जाणार आहोत. त्याने खर्रा सोडला, पण त्याचे आपण त्याला का होऊन आले त्याचे प्रश्न विचारू आपण, भावना जाणून घेऊ. नमस्कार, तुमचं नाव काय? अनिकेत गौरता. आता तुम्ही आता खर्रा सोडलेला आहे, तर तुम्हाला काय भावना येऊन राहिल्या, फायदे नाही काय? नाही नाही, खर्रा सोडला तर इतकं छान झालं. असं डोकं जे घनघन करायचं ते आता काही डोकं घन करत नाही. दुरून घे पण थोडं. डोकं घनघन करायचं काही राहिली नाही आवश्यकता. आणि दात असे किनकिन करत असते, ते दात सुद्धा बंद झाले. आणि जेवतानी नाही का, जेवतानी इथं खूप दुखायचं, आता ते सगळं बंद झालं. आणि कसं दररोज 30-30, 40-40, 50-50 रुपये. आता कोणी आणलं का, दे भाऊ थोडसा खर्रा, दे भाषा खर्रा, त्याला द्यास लागेल का कोणाला. तर आता तुम्ही खर्रा सोडला, तर तुम्ही दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला तंबाखू का गुगल का तुम्ही सुपारी असा कोणता दुसरा उपाय सुरू केला? आता दुसरा मी आता कधी गुगल खातो आणि कधी सुपारी वगैरे तेवढी खात नाही, सोप खातो जास्त, लवंग विलायची कधी खा लागेल ना भाऊ. तर हे दुसरे भाऊ आपल्या समोर आता खर्रा खाल्लेला आहे की नाही, तर तुमचं मन काय आहे? यांनी खर्रा खाल्ल्यावर तुमचं मन काय झालं? अरे त्याला चोट्याले लई वेळा सांगलं मी, हे ऐकतच नाही झालं. किती वेळा सांगू त्याले, खातेच ते. बाकी काय तुमची घरची परिस्थिती काय? आमची घरीची परिस्थिती तसं काही नाही, दररोज देते ते पैसे देते, पण हे पैसा खर्यामध्येच घालायचं मी पूर्ण. आणि बैलावानी असंच काही नाही असं. तर हे तुमचे मित्र आहेत, यांना विचारू शकतो की सर तुम्ही यांचे क्लोज मित्र आहेत, ते दिवसाचे किती खरे खायचे? तुमचं नाव सांगा पहिले. माझं नाव अनिकेत ठाकरे आहे. तो दिवसाचा 3 ते 4 खरे खायचं. मी त्याला किती सांगायचं, पण तो नाला काय केस नाही. का बैला म्हणा. सर तुम्ही खरे खाता का? नाही सर, मी नाही खाईन. मी आणि सर बाकी मग सर तुम्ही आता खर्रा सोडला तुम्ही, तर गावात सगळ्यांना माहित होतं का तुम्ही खर्रा खाताय बा, आणि आता असं काही बदल झाला का? आता तुले सांगू का मी, तुम्हाला तुम्हाला सांगू का मी, आता खरे खाऊ नये तुम्ही, फक्त माझ्या बापाले भिव, बाकी कोणाला भिव नाही. मी कायले भिव का, कोणाला कायले भिव, मी माझ्या बापाच्या पैशाने खातो खरे, मी कायले भिव लोकायले हा काय चोरायचं खाऊन राहिलो का मी. सरनं सांगितलंय की मी छोट्याचं खाऊ नाही, तर तुम्ही खर्रा सोडला, दुसरा तुम्ही त्याच्यावर उपाय कोणता काढला की सुपारी आहे तसं? हा त्याच्यावर उपाय काढला नाही मी ना, गुगलची पुडी खातो मी जास्त, आणि एखादी वेळ खाल्ली तर सुपारी, नाही तर सोप तर राहतेच आपली. सर तिथं पोस्टर लागलेलं आहे तिथे कॅन्सरचं. कॅमेरामॅन क्लोज करावे. तुमचा इशारा टाका, तुम्ही दिसून नाही राहिले कॅमेरामॅन तुमचा. एक जण घ्या तो सर. तर याच्यावर तुमचं म्हणणं काय? याच्यावर हे काय चुत्या बनवणं आहे, हे काय फालतू आहे, हे याच्यामध्ये काही मतलबच नाही आहे ना. हे फालतू आहे, दाताले दाखवते म्हणते, का भोक होते आहे ना, काहीच होत नाही आहे ना. अरे मला माहित आहे ना पूर्ण का. आम्ही केसीसी ग्रुपहून आलेलो आहोत, तर यांना विचारू शकतो, मोबाईलवर कारण केलं तर. सर तुमचं म्हणणं काय, यांनी खरा सोडला? कोणा हे अनिकेत सरने खरा सोडला, तुमचं म्हणणं काय? चांगली गोष्ट झाली खरा सोडला तर. सर तुम्ही खरा खाता का सर? नाही सर. अरे धन्यवाद सर. तर तुमचं नाव काय भाऊ? ओंकार. तर ओंकार ठमके. हे यांना विचारू की ते खर्रा खात आहे की नाही, तुम्ही खाताय सर खरा? मुद्दाम नाही खात खरा. तर याचे फायदे काही सांगतान का खर्रा न खाण्याचे? दात दात सपावते, शेजारी हानिकारक राहते खर्रा खा. तर धन्यवाद सर, धन्यवाद. सर तुमचं नाव काय सर? प्रदीप तलांडी. सर तुम्ही खर्रा खाता का सर? हो. तर याचे तुम्ही सर तुमचे फायदे सांगा सर, तुम्ही खर्रा खाता त्याचे फायदे. ते भैताडा नालाय का खर्रा खाता, भोसडीच्या लाज येते तुला मारू काढला का सर, सांगा फायदे. असं सर असं माझं म्हणणं नाही, असं जे खर्रा खात नाही मोठे लोक आहे त्याचं म्हणणं आहे. मजा घेतली. बरं मजा. सर खात नाही का त्याच्या उठावून स्टॉप. आणि आम्ही केसीसी ग्रुपहून सगळी घेतलेली आहे. केसीसी म्हणजे कळसकर कोचिंग क्लासेस. आणि कॅमेरामॅन प्रणय कुमरे. हे प्रणय कुमरे बेस्ट कॅमेरामॅन.